मगरीची बिया त्या दरीमध्ये एखाद्या डोंगरावर आम्ही ते टाकतो की जेणेकरून कमी पाण्यामध्ये त्याचं जास्त वाढ कशी होईल या दृष्टिकोनातून आम्ही सीड बँक ही योजना आमच्या शाळेमध्ये राबवली. त्याचबरोबर या सीड बँकेचा उपयोग आम्ही वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांचे जे वाढदिवस आहेत साधारणपणे एप्रिलमध्ये आम्ही हे सगळं रुजवून घालतो आणि त्याची वाढ जून जुलैला झाल्यावर त्या वाढदिवसाला त्या मुलाला आम्ही ते झाड शाळेमार्फत देतो की जेणेकरून वनसंपदा वाढावी आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड कशी होईल की माझ्या वाढदिवसाला माझ्या शाळेनं अमुक एक झाड दिलं होतं त्याची जोपासना करणं माझं काम आहे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निश्चितच वाढीस लागते. आता विवेकानंद संस्था आणि रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रात आमच्या अनेक ठिकाणी बदल्या होतात. गेल्या वर्षी अशाच पद्धतीने आम्ही कोल्हापूरमध्ये राधानगरी अभयारण्याला भेट दिली की जंगली स्वातंत्र्य कसे असतात आणि खऱ्या अर्थानं ही राष्ट्रीय संपत्ती जतन कशी करावी या दृष्टिकोनातून आम्हाला त्या ठिकाणी गवे जे रानगवे त्यांची माहिती किंवा वाघ यांची माहिती त्या ठिकाणी प्रत्यक्ष तिथल्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सांगितली. त्याचा परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रीय संपत्ती जतन करण्याची भावना वाढीच लागली. हरित सेने अंतर्गत जेवढे वर्षभर आम्ही उपक्रम राबवतो ते सर्व उपक्रम आम्ही सेव्ह करून संग्रहित ठेवून इतरांना कसं चांगल्या प्रकारे देता येईल ही भावना आम्ही मनामध्ये ठेवून हरित सेना वाढीस लागण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करतो. या ठिकाणी 26 जानेवारी हा दिन या दिनादिवशी आम्हा सर्व गुरुदेव कार्यकर्ते बंधू भगिनींना चांगल्या प्रकारे सर्व शाळांना गौरवलं याबद्दल आपणाला सदिच्छा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.